या बातमीचे प्रायोजक आहेत आनंद मुखवास, भरपूर ताजी सास अब आपके पास। बीके प्रोडक्ट्स, शहादा। विचार मंथन, किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभ संपन्न। पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने व आपकी जय परिवार पुरुषोत्तम पुरस्काराने सन्मानित। आज रोजी शहादा येथील श्री पी.के. अण्णा पाटील फाउंडेशन व पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विचार मंथन, किसान दिन व पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान समारंभ मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला। यावेळी व्यक्ती स्तरावरील पुरुषोत्तम पुरस्काराने पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने यांना तर संस्था स्तरावरील पुरस्काराने आपकी जय परिवार मोरवड तालुका तळोदा यांना प्रत्येकी 1 लाख रुपये व सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित होते। याप्रसंगी माजी केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात आले। व्यासपीठावर सत्कारमूर्ती पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने व आपकी जय परिवाराचे प्रमुख आपश्री जितेंद्र पाडवी यांच्यासह माजी केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे, शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी, भाजपाचे नंदुरबार जिल्हाध्यक्ष निलेश माळी, ओंकार उद्योग समूहाचे प्रमुख बाबूराव बोत्रे पाटील, धुळे येथील माजी महापौर प्रदीप करपे, भाजपाचे माजी धुळे जिल्हा अध्यक्ष बबनराव चौधरी, मंडळाच्या सचिव श्रीमती कमलताई पाटील, शहादा नगरपालिकेचे मुख्याधिकारी साजिद पिंजारी, डॉक्टर कांतीलाल टाटिया, सातपुडा साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रेमसिंग आहेर, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष जगदीश पाटील, संचालक नुहभाई नुरानी, दीपकभाई पटेल, रमाकांत पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती सुनील पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते कैलासवासी अण्णासाहेब पी.के. पाटील यांची प्रतिमा पूजन करण्यात आले। त्यानंतर माजी मंत्री रावसाहेब दानवे, पूज्य साने गुरुजी विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील व सचिव कमलताई पाटील यांच्या हस्ते पुरुषोत्तम पुरस्कार प्रदान करण्यात आले। यावेळी बोलताना माजी संरक्षण राज्यमंत्री डॉक्टर सुभाष भामरे म्हणाले की वैद्यकीय सेवा करताना डॉक्टरांनी आपल्यातील माणूस जिवंत ठेवावा, तसेच रुग्णांमध्ये देवदूताची प्रतिमा बघावी। शहादा तळोदा मतदारसंघाचे आमदार राजेश पाडवी यांनी आपल्या मनोगतात सांगितले की तापी खोऱ्याला स्वर्गीय अण्णासाहेब पी.के. पाटील यांचे नाव देण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शासनाकडे पत्रव्यवहार करणार असून शहाद्यात उभ्या राहणाऱ्या 12 एकर क्षेत्रातील स्टेडियमला स्वर्गीय अण्णासाहेबांचे नाव देणार आहोत। तसेच माजी खासदार आणि केंद्रीय रेल्वे व कोळसा राज्यमंत्री रावसाहेब दानवे व संस्था स्तरावरील पुरस्काराने सन्मानित आपकी जय परिवाराचे प्रमुख आपश्री जितेंद्र पाडवी यांनी मनोगत व्यक्त केले आणि व्यक्ती स्तरावरील पुरस्कार प्राप्त सत्कारमूर्ती पद्मश्री डॉक्टर तात्याराव लहाने मनोगत व्यक्त करताना आलेले नागरिकांना मंत्रमुग्ध केले। कार्यक्रमाचे अध्यक्षीय समारोपात माजी मंत्री डॉक्टर विजयकुमार गावित यांनी केले तर प्रास्ताविक मंडळाचे अध्यक्ष बापूसाहेब दीपकभाई पाटील यांनी केले। सूत्रसंचालन व आभार प्राध्यापक डॉक्टर विजयप्रकाश शर्मा यांनी मानले। डॉक्टर कांतीलाल टाटिया यांनी संस्थेचा परिचय करून दिला। कार्यक्रम यशस्वीतेसाठी मंडळाचे समन्वयक प्राध्यापक मकरंद पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली विविध विद्याशाखांचे प्राचार्य व समिती सदस्यांनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली। SMTV मराठीसाठी संजय मोहिते, मुख्य संपादक, शहादा।